नमस्कार, मी स्वातीराव वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत। जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी। भाजपच्या जाहीरनाम्याचं मंगळवारी प्रकाशन। नितीन गडकरी, जे.पी. नड्डा येणार गोव्यात। अमित शहांचा बुधवारी मये मतदारसंघात प्रचार दौरा। विधानसभा निवडणुकीत 66तून भाजपलाच मिळणार कौल। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांना आत्मविश्वास। बाबू आजगावकर, दामू नाईकांना मंत्रिपद देण्याची घोषणा। उद्योगपतींना मदत करण्यासाठीच 3 प्रकल्प भाजपने लादले। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचा हल्लाबोल। लोकांना विश्वासात घेऊनच काँग्रेस सरकार प्रकल्प राबवणार असल्याची ग्वाही। दिल्लीतील लिटल फ्लॉवर चर्च प्रकरणी चर्चिल आलेमाव यांचं स्पष्टीकरण। राजकारणासाठी धर्माचा वापर करणार नसल्याची ग्वाही। दिल्ली भेटीवेळीच याचिका दाखल केल्याचा दावा। कोरोना बाधितांच्या मृत्यूचं सत्र सुरूच। 24 तासात आणखी 8 जणांनी गमावला जीव। 221 नवे रुग्ण। आणि दशावतारी लोकराजा सुधीर कलिंगण यांचं निधन। वयाच्या 49व्या वर्षी घेतला अंतिम श्वास। दशावतारी कला क्षेत्रावर शोककळा। केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी मंगळवारी गोवा दौऱ्यावर येणार आहेत। गडकरींच्या उपस्थितीत भाजपाच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे। यावेळी गडकरी काही निवडक मतदारसंघाचा दौरा करून लोकांच्या भेटी घेणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडेंनी दिली आहे। फाल्यापासून आमचे केंद्रातले बरेचशे नेते जे असतात ते फाल्यां गोंयांत येवपाचे असतात। काल आमी जो जाहीरनामो आमचे जे वचन संकल्पपत्र जे आसा मॅनिफेस्टो तो काल आमी रिलीज करपाचो आसलो, तो आमी पोस्टपोन केला। आनी फाल्यां आमचे नितीनजी गडकरी आमचे केंद्रातले मंत्री आनी आमचे नेते हे फाल्यां गोंयांत येवपाचे आसात। फाल्यां 12:30 मॅरियट हॉटेलान आमचे संकल्पपत्र जे आसा जाहीरनामो मॅनिफेस्टो तो आमी फाल्यां रिलीज करपाचे आसात। तेंची फाल्यां सांजची 5 वरांचेर पेडणे बस स्टँडाचेर जाहीर सभा जातली पेडणे मतदारसंघाची। त्याच्या नंतर ते संघ थिवी कॉन्स्टिट्युएन्सींतली पब्लीक सभा ही शिरसाई ग्राउंडाचेर सांजची 6 वरांचेर करतले। आणि त्याच्यानंतर त्यांची तिसरी पब्लीक सभा जी आसा जाहीर सभा ही शिवोली नियर गणपती टेम्पल शिवोली हांगासर 7 वरांचेर जातले। 9 तारखेर तशेंच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी हे फाल्यां गोंयांत येवपाचे आसात। त्यांची एक सभा सांजची 6 वरांचेर फातोर्डा मतदारसंघा भितर मुरिदा फातोर्डा हांगासर जातली। आणि त्याच्यानंतर दुसरी जाहीर सभा जी आसा ती नावेली मतदारसंघाक लागून दवर्ली ग्रामपंचायत क्षेत्रा भितर ही दुसरी सभा सांजची 7 वरांचेर जातली। त्यामुळे फाल्यां एकूण 5 वेगवेगळ्या भागा भितर सभा जातल्यो। त्याच्यानंतर 9 तारखेर आमचे होम मिनिस्टर अमित भाई शाहजी येवपाचे आसात। आणि 9 तारखेर त्यांचे 4 ते 4:30 पर्यंत डोर टू डोर कॅम्पेनिंग, जशी तांच्यांनी सावर्डे डोर टू डोर कॅम्पेनिंग केल्ली तशा पद्धतीची डोर टू डोर कॅम्पेनिंग ते मये मतदारसंघा भितर करतले। फाल्यां 4 सुरू जातली, 4 ते 4:30 पावणे 5 पर्यंत ते डोर टू डोर कॅम्पेनिंगा भितर कार्यकर्ते थंयचो उमेदवार हांचे बरोबर ते पब्लीक मिटींग जी आसा त्यांची त्या दिसूच 9 तारखेर ती बिचोली मतदारसंघाक लागून बिचोली कॉन्स्टिट्युएन्सीची पब्लीक सभा ही बिचोली दीनदयाळ बिल्डींग जी आसा त्या बिल्डिंगेच्या फाटल्यान तो हॉल आसा, त्या हॉलाच्या समोर ओपन जो स्पेस आसा थंय त्यांची पब्लीक सभा जातली। ती सांजची 5:30 वरांचेर पब्लीक सभा बिचोली मतदारसंघाची बिचोली शहरान जातली। आणि त्याच्यानंतर दुसरी पब्लीक सभा ही साखळी मतदारसंघाची बोडके ग्राउंड साखळी बाजार हांगासर साखळी मतदारसंघाची जातली 9 तारखेर। म्हणजे त्यानंतर 9 तारखेर आमचे आणखीन एक नेते गोंयांत येवपाचे आसात, राजनाथ सिंगजी डिफेन्स मिनिस्टर हे 9 तारखेर गोंयांत येतले। आणि त्यांची 2 कडेन आमी पब्लीक सभा दवरल्या। ताच्या पयलीं ते म्हाड्डोळ हांगासर म्हालसाचें दर्शन घेतले आणि त्यानंतर ते पयली सभा फोंडा हांगासर 5 वरांचेर करतले।
आनी दुसरी सभा पब्लीक सभा जाहीर सभा वास्को हांगा 6:30 करतले. वास्को म्युनिसिपालिटी बिल्डींग जी आसा तेच्या समोर जो ओपन स्पेस आसा थंय ती सभा जातली. त्यामुळे 9 तारखेर एकूण उत्तर गोंयांत 2 सभा आनी दक्षिण गोंयांत 2 सभा. आनी कॅम्पेनिंगाची लास्ट सभा जी आसा ती आमकां आमचे भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे गोंयांत येतले आनी एक व्हडली सभा ही आमी त्यांची फिजिकल सभा म्हापसा बोडगेश्वर टेम्पल जें आसा त्याच्या समोर जो ओपन स्पेस व्हडले ग्रावंड हे आसा शेतां आसात ओपन थंय तेंची एक व्हडली सभा सांजची 5 वरांचेर जातली. आनी त्या सभेक सबंद गोंय भरले आनी जास्त करून उत्तर गोंयचे कार्यकर्ते त्या सभेक उपस्थित रावतले. काँग्रेस सरकार सत्तेत असताना दिगंबर कामतांनी आपली कामं करून घेतली, त्यामुळे त्यांना भाजपला भ्रष्ट म्हणण्याचा अधिकार नाही, असा टोला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी लगावलाय. सरदेसाईंनी कब्रस्तान जमीन रूपांतरित कुणी केली त्याचं उत्तर लोकांना द्यावं, असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी केलंय. यावेळी 66त कमळं फुलणार असून बाबू आजगावकर उपमुख्यमंत्री तर दामू नाईक पुढील सरकारमध्ये मंत्री असतील, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे. मडगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सालसेतीन एक काळ आम्ही सालसेत मिशन वगैरे वगैरे कार्यक्रम सगळे करताले, पण तेजी म्हाका एक फावटी गरज दिसूंक ना. आम्ही सालसेत मिशन करूनय बी आमकां वेगवेगळे फावटी वेगवेगळ्या पद्दतीचो अनुभव आयलो. पण हे फावटी म्हाका सांगता आसतना खूब खोस भोगता की समेस्त सगळे सालसेतीतले लोक हे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आसा. आणि म्हाका विश्वास आसा की सालसेतीत हे फावटी मोठ्या प्रमाणात कमळां फुलतली, कमळ न्ही कमळां फुलतली हाचो म्हाका विश्वास आसा. आणि त्या खातीर हांव समेस्त सालसेतकारांक सांगपाक सोदतां की फुडल्या सरकारान तुमकां 2 मंत्रीपदां मेळूंक शकता. एक उपमुख्यमंत्री पद बाबू आजगावकर आणि दामू नाईक एका निवडून दिया तो ह्या सरकारात मंत्री आसतलो हें हांव ठामपणे सांगता. बाब दिगंबर कामत हाजें एक करप्ट गव्हर्मेंट नाशिल्लें. दिगंबर कामतीक आमकां करप्ट म्हणपाचो अधिकार उरना. तो अच्छे दिन कितें काय म्हणून विचारतालो. ताका सांगपाचें 2012 पयलीं गोंयचे सगळे दीस पळय म्हणजे तुका अच्छे दिन हांगा केल्लो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट हो तूं पळयल्या उपरांत तुका अच्छे दिन कितें तें कळटलें. त्या खातीर जो कोण हांगासर राहुल गांधी येवन थंय कितें तरी उलोवन गेलो तितून हांव वचना. बट हांगासर आशिल्लो बाब विजय सरदेसायाक हांव आव्हान करता की तांणी कब्रस्तानच्या जागेचो झोन चेंज कोणी केलो. मायनॉरिटीच्या नांवाचेर जो मतां मेळयता तो फातोड्यांतल्यान 2 फावटी निवडून येयलो. आयज मायनॉरिटी कम्युनिटी वा मुस्लीम भाव आमचे आनी जावं कॅथलीक भाव हांच्या खातीर जी सिमेट्री आशिल्ली, क्रिमिटोरियम आशिल्लो, कब्रस्तान आशिल्लो तेजो झोन चेंज कोणी केलो हो म्हाका तेणी सांगचो म्हाजो प्रश्न आहा ताका. आनी तेणी लोकांक कळोवचें, ह्या इलेक्शनाच्या पयलीं कळोवचें. आनी खऱ्या अर्थात बरी पैकी तांकां जी कब्रस्तान दिवपाक जाय आसलें दिगंबर कामतीन आयज पर्यंत कित्याक दिवना. दिगंबर कामत आनी विजय सरदेसाय सोनसड्या खातीर कोण जबाबदार. सोनसड्याचेर राजकारण कोणी केलां, कब्रस्तानाचेर राजकारण कोणी केलां, गार्बेजीचेर राजकारण कोणी केलां, मडगांवांतलो विकास फाटल्यान कोणी दवरलो, मडगांवांतलो बस स्टँड आजून कित्याक जावंक ना. आमी वेगवेगळे प्रकल्प वेगवेगळे फावटी वेगवेगळी प्रपोजल्स दिल्ली. हांव 3 वर्सां सरकारान जरी म्हजी 2 वर्सां कोविडांत गेली तरी सुद्दां म्हजो पूर्णता म्हणजे संपूर्ण गोंया खातीर पेडण्या पासून काणकोण पर्यंत संपूर्ण विकास करपा खातीर हांव सातत्यान वावुरतालो. बट ज्या पद्दतीचें राजकारण हांकां करपाचें आशिल्लें, मायनॉरिटी भावां कडेन राजकारण करपाचें आशिल्लें, आमीच तुमचे विशय सोडयता हें तांकां कळोन चुकलें. कारण कांय विशय म्हाका स्वताहून सोडोवपाचें आशिल्लें. त्या खातीर हांव सगळ्या लोकांक आव्हान करता मडगांव सहीत जे हांवें मुद्दामून म्हटलां की बाबू परत एकदां उपमुख्यमंत्री जाता आनी दामू मंत्री जाता. हांव ठाम दिशी सांगपाक शकता सालसेतकारांक ही खरोखरूच पयले फावटी अशा पद्दतीन सालसेतींतलो विकास करून घेवपाचो ही मोठी संद आसा. आनी त्या खातीर हांव म्हज्या सगळ्या सालसेतींतल्या भावां कडेन मागता, भाव भयणी कडेन मागता. कारण विजय सरदेसायच्या फटींग आनी फटिंगपणाक बळी पडूं नाकात. गोंयकारपणाच्या नांवा सकयल आयज पर्यंत लोकांक फटिंगपणां करून आयिल्लो बाब विजय सरदेसाय आनी आपली सगळी कुंडली बुडोवची अशें म्हाका दिसता. बाब दिगंबर कामतीन म्हाका दिसता आपलो मतदारसंघ सांबाळचो. म्हाज्या मतदारसंघांत वचून म्हाका आव्हान करपाची गरज ना. आयज बाबू आजगांवकारान ताका हालयला आनी निश्चितच म्हाका दिसता ज्या पद्दतीन
बाबू कडेन मायनॉरिटी अट्रॅक्ट जावपाक लागल्या. ज्या पद्दतीन सुशिक्षीत मतदारसंघ बाबू ह्या मतदारसंघाचो विकासाचो ध्येय घेवन फुडें वचपाक लागला. कारण अंत्योदय तत्वाचेर बाबू स्वता काम करीत आयला. पेडण्यांतलो विकास तांणी ज्या पद्दतीन केला आनी त्याच पद्दतीन आमी पेडण्याय जिखता आनी मडगांवानूय जिखता. कारण बाबूक जर मुखारच उपमुख्यमंत्री जावपाक जाय आसत तर आमकां सगळे मतदारसंघ जिखून येवपाक जाय. तुमी मुद्दामून सालसेतीत आसलेले सगळे कॅन्डिडेट काडून पळयात. काँग्रेसीचो रिजेक्टेड माल तेंच्यांनी परत एकदां हांगासर दवरला. रिजेक्टेड माल हांव ह्याच शब्दान सांगतलो. बाब आवर्तान फुडतो हेणी 5 वर्सांक कांयच करूंक नाशिल्ले मंत्री आसतना तो नावेलीन आतां कितें करतलो. जो टीएमसीत गेल्लो लुईदीन फलेरो स्वताची पॅकेज घेतली आनी थंय गेला आनी लोकांक फटोवंक कोण तरी हांगासर आतां टीएमसीचेर उबे केल्ले आसा. सेम केस विथ त्या नुवें आसतली, बाणावले आसतली, कुडतरी आसतली, सगळी कडेन तीच आसतली. त्या खातीर हांव सगळ्या मतदारांक आव्हान करता, भारतीय जनता पार्टी फक्त स्टेबल गव्हर्मेंट दिवपाक शकता. भारतीय जनता पार्टी फक्त गोंयचो विकास करपाक शकता. त्या खातीर गोंयाक समृद्धी कडेन व्हरपा खातीर माननीय मोदीजींच्या नेतृत्वाच्या सकयल डबल इंजिन सरकाराची ग्रोथ आनीक डबल करपा खातीर परत एकदां आमकां पुराय ह्या गोंयांत 22+ तर निवडून येतले. म्हाका बरेच जाण येता 22+ म्हणजे कितले काय म्हणून. हांवें म्हटलें हे फावटी गोंयकार सरप्रायज जातलो. हांव पयले दिसाच्यान सांगता, हे फावटी आमदार न्ही सरकार निवडून दिवपाक मतदान करात. फक्त आमदार न्ही, कारण ही सरकार फक्त भाजपा करपाक शकता. काहीही करून सत्तेत राहणं हेच भाजपचं ध्येय आहे. उद्योगपती मित्रांना मदत करण्यासाठीच तिन्ही प्रकल्प भाजपने लोकांवर लादलेत, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी केली. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर लोकांच्या परवानगीशिवाय एकही प्रकल्प काँग्रेस करणार नाही, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. दरम्यान राज्याबाहेरील पक्ष हे स्वार्थासाठी गोव्यात आले असून गोव्यात विकास हवा असेल तर काँग्रेसला निवडून द्या, असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. आप सबने देखा कि कोरोना के समय क्या हुआ. जब लोग बीमार पड़े, स्वास्थ्य की सुविधाएं नहीं मिली, सरकार ने मदद नहीं किया. बहुत सारे छोटे बिजनेस और मीडियम स्केल के बिजनेस बंद हो गए. छोटे दुकानदार, छोटे व्यापारी, सबको बहुत मुश्किल हुआ. लॉकडाउन हुए, सबसे बड़ा प्रभाव इसका आप ही पर हुआ. लेकिन सरकार ने क्या किया? क्या सरकार ने आपकी सहायता की? क्या सरकार ने आपको ऐसी स्कीम्स दी जिससे जो आपका खर्चा हुआ था, जब आपका बिजनेस नहीं था, तो आप फिर भी अपने पैरों पे खड़े हो सकते थे? ऐसा कुछ नहीं किया. इस सरकार ने ये ज़रूर किया कि अपने बड़े बड़े उद्योगपति दोस्तों के लिए गोवा के बीच से डबल ट्रैकिंग, हाईवे का एक्सपेंशन और बिजली की लाइन डाली. जब आप लॉकडाउन होते हुए भी अपनी बिजली की बिलें भर रहे हैं, तब उन्होंने आपके बारे में नहीं सोचा, लेकिन उन्होंने सोचा अपने बड़े बड़े उद्योगपति मित्रों के बारे में. सिर्फ और सिर्फ किस तरह से सत्ता में रहना है, कुछ भी करके अपने बड़े बड़े उद्योगपति मित्रों का भला करना है. रोजगार की बात करते हैं तो हम देश भर में देख रहे हैं, जहाँ जहाँ भाजपा की सरकार है वहाँ वहाँ जॉब स्कैम हो रहे हैं. यहाँ तो हद हो गई कि जॉब स्कैम ऐसा हुआ कि एक मिनिस्टर के पीए ने 100% मार्क्स उसके आए जॉब के एग्ज़ाम में. आप सोच सकते हैं कि अगर ये स्थिति है कि तमाम बच्चे बेरोजगार हैं, लेकिन मंत्रियों के पीए जॉब एग्ज़ाम में 100% ला रहे हैं, तो क्या परिस्थितियां आ गई हैं आपके प्रदेश में कि इन सरकार के शासनकाल में रोज़गार नहीं बने हैं. इनके शासनकाल में गोवा का अनएम्प्लॉयमेंट रेट देश में नंबर 2 पर आ गया है. ये नहीं है कि सरकारी नौकरी नहीं है, हर प्रदेश में हर सरकार के पास नौकरी होती है देने के लिए. ये नहीं है कि फंड्स नहीं हैं, बात ये है कि फंड्स को ठीक तरह से इस्तेमाल नहीं किया जा रहा है. इसीलिए कांग्रेस पार्टी कह रही है कि अगले बजट में 500 करोड़ रुपए सिर्फ रोजगार के लिए अलग किए जाएंगे. यहाँ आजकल बहुत सारी बाहर की पार्टियां आ गई हैं. कुछ पार्टियां इसलिए नहीं आई हैं कि गोवा को सक्षम बनाना है,
गोवा को मजबूत बनाना है, गोवा के लोगों को के लिए विकास कराना है, वो इस मकसद से आई हैं कि अपने आप को एक राष्ट्र पार्टी की तरह दिखाने का फैसला किया है उन्होंने। तो वो जब यहाँ चुनाव लड़ने भी आए हैं तब भी उनकी नीयत सही नहीं है। वो गोवा के लिए लड़ने नहीं आए हैं, वो अपने लिए लड़ने आए हैं। वो चाहते हैं कि उनकी पार्टी बढ़े, वो नहीं चाहते कि गोवा की जनता आगे बढ़े। मी धर्माचा वापर राजकारणासाठी केलेला नाही आणि करणारही नाही. चर्च प्रकरणी याचिका दिल्लीतील भेटीवेळीच केलेली होती, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेली नाही, अशी स्पष्टोक्ती टीएमसीचे नेते चर्चिल आलेमाव यांनी दिली आहे. दिल्ली लिटल फ्लॉवर चर्चच्या पुनर्बांधणीचे आदेश मागण्यासाठी आलेमाव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. दरम्यान ही कृती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली असल्याची टीका करत डायसेस ऑफ फरीदाबादने प्रसिद्धी पत्रक जारी करून याचा निषेध केलाय. याला प्रत्युत्तर देण्यासाठी आलेमाव यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलंय. जेन्ना थंयसर आमगेले आयडॉल जे पळय जेजूचे सांताचे आशिल्ले ते मुळे हांव आनी म्हगेली वालांका एडवोकेट वालांका आमकां एक फोन येयलो लोकल मनशालो जे पळय इगोजेक जे पळय आहा तेमी आनी आमी थिंगा गेली. आमकां कोणें रिलिजियसान आमकां आपयल ना आनी आमगे रिलिजियसान आमकां सांगिल्लें ना. हांव गेलां डायरेक्टली मुगेले जे सांतांचे आनी मुगेले जे जेजूचे मुगेले जे सायबिणीचे जे आयडॉल जेन्ना मुळे आनी आल्तार मुळो तेन्ना आमी थिंगा गेल्या आनी आमी गेले तेन्ना ते लोकांनी थंयसर आमचे ते पाद्रीक पासून आपयलो आनी तो पाद्री आशिल्लो तुमी सगळ्यांनी फोटो चोयल्या. पूण म्हाका पाद्रीन आपोवंक ना, म्हाका कोणें आपोवंक ना. पूण त्या लोकांनी जेन्ना एक त्या जाणा चर्चिल आलेमाव म्हणटा सदांच खंयच्या धर्माचेर रोखडो तो पावता. सो आपयलो तेन्ना तेमी मिटींग गेली आनी तेमी मुखार मागलें की हे हेजेर तूं आमकां केशी चार्ज बांदपाक सपोर्ट कर. तेन्ना हांवें रोखडेच जे सुराज पाटीलचे जे मनीस म्हजे इश्ट राजू पळय आशिल्ले तेन्ना ताका हांवें सांगलें एक तूं इमिडियटली केस फायल कर. आनी केस कित्याक फायल कर म्हळ्यार ती केस तरी फायल केली, केसीचेर म्हाका आनी मेळटली आनी तेन्ना ती इगोज बांदपाक जातली. इतलेंच काम. हांवें हेजेर पॉलिटिक्स केलें ना. पॉलिटिक्स म्हाका रिलिजियसाचेर करपाक गरज ना. पूण मुगेलो कायदो पॉलिटिक्स फाटल्यान मुगेलो कायदो मुगेलो आज धर्मान म्हाका आज तरी जेजून आनी वालांगान सायबीन आनी म्हाका तरी आज दवर आमी जेजून जाल्यार हांव एक दीस म्हणटा तो तेकडे देवा कडेन मागता सायबा आज ते म्हाका दीस दिला तो व्हडो मुगेलें जिवीत तुज्या हातीन आहा. खंयच्याय धर्मांत हिंदुवांगे तरी टेंपलाचेर कितें प्रॉब्लेम जालें हांव थिंग धांवतां. मुसलमानांगे तरी मस्जिदाचें प्रॉब्लेम जालें हांव थिंग धांवतां. कित्याक आमगेलो धर्म तो. आमी मनीस म्हणटा सगळे एक. आमी भाव जे हिंदुवांक गेले तेमगेले सो आमी तांकां सांगिलां तेंगेलो धर्म केस चलोवपा जायो आनी मुसलमानांगे तेंगे मावलानान सांगिलां तेंकां केस चलोवपा जाता. पूण खंयच्याय धर्माचेर तरी कितें येता हांव सदांच धांवपी. हांव हे पॉलिटिका लागून कोना. दिस इज माय ड्युटी असा मुगो ताकद आहा. म्हाका देवान सांगलां कॉन्स्टिट्यूशन आमकां केलां खंयच्या धर्माचेर टच कोना काय म्हणून. दिस इज माय फिलिंग आय एम डुईंग. म्हाका खंयच्या रिलिजियस आपयना. सो हांव मागोता लोकां कडेन चर्चिला आमी त्या चर्चिलाक जो बाणाले लोकांनी जे आगे गोंयच्या लोकांनी सांबाळ्ळा हांव लिडर तुमगेलो ह्या लिडराक सकला उडोवपाक कोताय. हो लिडर सकला पडत जाल्यार जेजून म्हाका उडोवपाचो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाची बातमी. गेल्या 24 तासात कोरोनाचे 221 नवे रुग्ण आढळल्यानं काहीसा दिलासा मिळाला. मात्र 8 कोविड बाधितांचा मृत्यू झाल्यानं चिंता कायम आहे. याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी ऋषिकेश सावंत यांनी. आत्ताच हाती आलेल्या कोविडच्या अहवालानुसार गेल्या 24 तासामध्ये कोरोनाचे 221 रुग्ण जे आहेत ते नवे रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी 197 रुग्ण जे आहेत ते गृहविलगीकरणात आहेत आणि 24 रुग्ण जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. यात चिंतेची बाब अशी की कोरोनामुळे आज 8 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
आणि आजची जर सक्रिय रुग्णसंख्या जर आपण बघितली तर ती 4,377 इतकी आहे. आज दिवसभरात सॅम्पल टेस्ट ज्या आहेत त्या 2,843 सॅम्पल टेस्ट झालेल्या आहेत. आणि आज कोविडपासून बरी झालेली रुग्णसंख्या जी आहे ती 500 इतकी आहे. त्यामुळे कोविडचा रिकव्हरी रेट जो आहे तो 96.65% इतका आहे. या सर्व आकडेवारीकडे जर आपण बघितलं तर कुठेतरी कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याची जी संख्या आहे ती कमी होताना दिसते. आणि चिंतेची बाब अशी की कोरोनाचे बळी होण्याची संख्या जी आहे, मृतांची संख्या जी आहे ती 8वरती कायम आहे. याआधी कोरोनाचे 8, 9, 7 हीच संख्या होती आणि आजची जी संख्या आहे ती 8 आहे. त्यामुळे आपण स्वतःचंही कोविडच्या सर्व नियमांचं पालन करून स्वतःचंही आणि इतरांचंही संरक्षण करूयात, पालन करूयात. कोविडचे जर डोस घेतलेले नसतील तर कृपया करून डोस घ्यावेत कोविडच्या लसींचे. आता एक दुःखद बातमी. कोकणची शान आणि दशावतारातील लोकराजा शिवराम उर्फ सुधीर कलिंगण यांचं सोमवारी निधन झालं. पहाटे 3 वाजता त्यांनी म्हापशातील एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या 49व्या वर्षी त्यांनी एक्झिट घेतल्यानं दशावतार क्षेत्रातील कलाकार आणि रसिकांमध्ये हळहळ व्यक्त होते. कोकणातील संस्कृतीची ओळख असणाऱ्या दशावतारी नाटकांमध्ये एकापेक्षा एक सरस भूमिका साकारणारे दशावतारी नट सुधीर कलिंगण यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांच्यावर म्हापशातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर सोमवारी पहाटे 2 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे दशावतारी नाट्य क्षेत्राचा एक मोठा आधारस्तंभ हरपल्याची भावना जनसमुदायातून व्यक्त होते. खरं तर सकाळी 6 वाजता प्रशांत मिस्त्री यांचा फोन आला की आपल्यातून राजा आपला निघून गेला, कारण काही दिवस ते आजारी होते. मगाशी सांगितलं म्हणून सुधीर कलिंगण यांचं जाणं हे मनाला न पटणारं आहे, मनाला आणि अगदी घोर लावून गेलेले आहेत, वेदना झालेल्या आहेत, प्रेक्षकांना झाल्या आहेत, दशावतारी कलाकारांना झालेल्या आहेत. सुधीर कलिंगण यांची उत्कृष्ट संवाद शैली सगळ्यांना माहीत होती आणि अभ्यासू कलाकार होता दशावतारी कलेतील. आणि त्यांच्या जाणणे मोठं नुकसान दशावतारी कलाकारांचं झालेलं आहे, प्रेक्षकांचं झालेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबांचं सुद्धा झालं आहे. खऱ्या अर्थानं ते रंगमंचावर राजा होतेच, परंतु मैत्रीच्या जगतात स्वतः राजा माणूस होते. अगदी ते शेवटच्या क्षणापर्यंत राजासारखे जगले, अगदी भरभरून प्रेम त्यांनी केलेले. खरं तर त्यांच्या जाण्याने दशावतारी क्षेत्रावर शोककळा पसरली. न भरून येणारं मोठं नुकसान आमच्या दशावतारी कलाकारांचं झालं, प्रेक्षकांचं, त्यांच्या कुटुंबाचं झालं. मी परमेश्वरी प्रार्थना करतो की सुधीर कलिंगण यांच्या आत्म्याच्या चिरशांती लाभायच्यावरची प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबाला परमेश्वराने उभं राहण्याची शक्ती देवो, बळ देवो अशी मी प्रार्थना करतो. सुधीर कलिंगण हे श्री कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळाचे मालक. सुविख्यात दशावतारी नट बाबी कलिंगण यांचे ते सुपुत्र. सुधीर कलिंगण यांनी आपल्या वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे नेला. पारंपरिक दशावतारी कलेचं आधुनिकीकरण करणाऱ्या नवीन नाट्य निर्मिती सादर करून त्यांनी आपला ठसा उमटवला. दशावतारी राजा म्हणून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. त्यांना दशावताराचा लोकराजा म्हणून ओळखलं जायचं. तसंच दशावतार कला 7 समुद्रापार नेण्यात सुधीर कलिंगण यांचा मोठा वाटा आहे. कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील रहिवासी आणि प्रसिद्ध दशावतार कलावंत सुधीर कलिंगण यांच्या निधनानं नेरूर आणि सिंधुदुर्गावर शोककळा पसरली आहे. कधी न भरून येणारी हानी या दशावतार लोककलेमध्ये झालेली आहे.
सुधीरजी कलिंगड यांच्या मिरवणुका घरातलाच होतो. प्रत्येक वेळी तिथे पूजेला येणं, गारणं करणं हे नेहमीच चालू असायचं. कुठेही दिसले तरी हॉर्न वाजवणं, कुठची काही घटना बाबा असा एक ट्रिक्सिनचं नाटक बसवतंय, ह्या बसवतंय, ते प्रत्येक गोष्ट सांगणं, प्रत्येक नाटकाच्या वेळी अगोदर नारळ ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. नेहमी सगळं चांगलं घरात गेल्यानंतर अगदी उत्साह आनंदाचं वातावरण असायचं आणि नेहमी हसतमुख, नेहमी हात मारणारे. त्यांचं काम तर अतिशय सुंदर असत. लोकराजा, कोकणी नटसम्राट, भरपूर सिंधू गौरव पुरस्कार, कुठचा पुरस्कार नाही असं नाही, भरपूर पुरस्कार मिळवले. आणि अशा या राजाची, लोकराजाची असं अकाली निधन होणं म्हणजे अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही देव कलेश्वर चरणी, रंगभूमी देवते चरणी प्रार्थना. दशावतार ही कोकणची लोककला. ही लोककला टिकवण्यासाठी सुधीर कलिंगण यांनी नवोदित कलाकारांसाठी सातत्याने मार्गदर्शन केलं. सुरुवातीला वनराज नाटकात बाल वनराजाच्या भूमिकेतून ते प्रथम रंगमंचावर आले. त्यात चिलिया बाळ, रोहिदास आदी भूमिकाही केल्या. नवोदित कलाकारांना सातत्यानं प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं. सुधीर यांनी ही कला केवळ कोकणापुरतीच मर्यादित ठेवली नाही, तर सिंधुदुर्ग, मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरं आणि गोव्यात दशावतारी प्रयोग करून रसिकांची मनं जिंकली. प्रत्येक कोकणी माणसाच्या ओठी सुधीर कलिंगण यांचं नाव होतं. ते कोकणी माणसात प्रसिद्ध होते. कोकणात तर ते लोकराजा आणि नटसम्राट म्हणून लोकप्रिय होते. सुधीर कलिंगण यांची श्रीकृष्णाची भूमिका विशेष गाजली. जेव्हा ते रंगभूमीवर अवतरायचे तेव्हा ते श्रीकृष्ण असल्याचाच भास व्हायचा. इतकं ते या भूमिकेत समरसून जायचे. त्यांची कर्ण, राजा हरिश्चंद्र, वेडा चंदन आणि वृंदा जालंधर आदी भूमिका रसिकांनी उचलून धरल्या. ट्रेक सीन युक्त नाट्यप्रयोग करून त्यांनी रसिकांना वेडावून सोडलं. गेली 20 वर्ष त्यांनी श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाची धुरा लीलया पेलली. एसटी महामंडळातही त्यांनी चालक म्हणून सेवा बजावली. आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. मुंबई, ठाणे येथील महोत्सवातही त्यांनी नाट्यप्रयोग सादर केले. नामवंत सिने कलाकारांसह राजकीय नेते मंडळींनीही त्यांच्यावर कौतुकाची थाप मारली. सुधीर कलिंगण नेहमीच नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करत असत. त्यांच्या निधनानं कोकणच्या दशावतारी क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. नेरूरसह कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त होते. दशावताराच्या या लोकराजाला गोवन वार्ता लाईव्ह कडून विनम्र श्रद्धांजली. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.